नमस्कार. साहित्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या रसिकजनांचं साहित्याच्या पारावर मनपूर्वक स्वागत. आज 25 डिसेंबर. आपणा सर्वांना ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा. लॉकडाऊनच्या काळात आपण सारे घरात बंदिस्त असताना नवनवीन साहित्य घेऊन वाचकांपर्यंत पोचावं या हेतूनं सुरू झालेला हा आमचा डिजिटल उपक्रम साहित्याच्या पारावर. आज या साप्ताहिक अक्षर मैफिलीचा 35वा भाग सादर करत आहोत. ग्रंथाली प्रकाशित सोन्याच्या धुराचे ठसके हे सौदी अरेबियाचे अनुभव सांगणारं पुस्तक घेऊन आलेल्या डॉक्टर उज्ज्वला दळवी आज आपल्याशी गप्पा मारणार आहेत. आणि पोलादी पडद्यामागचे रंजक अनुभव आपल्या खुसखुशीत शैलीत मांडणारे डॉक्टर शरद वर्दे त्यांच्या राशा या पुस्तकाबद्दल आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत. ही दोन्ही पुस्तकं कोळून प्यायले आहेत असं म्हणणाऱ्या प्राध्यापिका ग्रंथालीच्या विश्वस्त डॉक्टर लतिका भानुशाली दोन्ही पुस्तकांवर एकत्रित प्रतिक्रिया देणार आहेत. या तिन्ही मान्यवरांना अभिवादन आणि त्यांचं हार्दिक स्वागत. लेखिका डॉक्टर उज्ज्वला दळवी यांनी सौदी अरेबियात घालवलेल्या पावशतकातल्या जीवन प्रवासाची ही क्षणचित्र. सौदी अरेबियाच्या पूर्व भागातल्या अत्यंत मागासलेल्या अशा एका खेड्यात आणि मग जुबेलसारख्या अति आधुनिक उद्योगनगरीत डॉक्टर म्हणून काम करत असतानाचे हे अनुभव आहेत. त्यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर एका मध्यमवर्गीय मराठी डॉक्टरिणीच्या मनात जे काही वेगळं म्हणून ठसलं किंवा ठसठसलं तेवढंच या ठसक्यांमधून मांडलं आहे. तिथले अनेक साहसपूर्ण, गमतीदार, करुण किंवा भयानक किस्से रंगतदार रूपात या पुस्तकात सांगितलेले आहेत. यशस्वी वैद्यकीय करिअरनंतर आता उज्ज्वलाताई पूर्ण वेळ लेखन करतात. सोन्याच्या धुराचे ठसके याबरोबरच ग्रंथालीने त्यांचं जेनेटिक्स कशाशी खातात हे पुस्तकसुद्धा प्रसिद्ध केलेलं आहे. लोकप्रभा, ई सकाळ, झी दिशा तसंच विविध दिवाळी अंकांमध्ये त्यांची सदरं, विज्ञान लेख आणि ललित लेख प्रसिद्ध झाले आहेत. सध्या वयम या मुलांच्या मासिकासाठी त्यांचं असं का होतं ही शिंक खोकल्यापासून ते समुद्रातल्या निळ्या झगमगाटापर्यंत विविध गोष्टींची माहिती देणारी लेखमाला चालू आहे. ऐकूया सोन्याच्या धुराचे ठसके उज्ज्वलाताईंकडून. नमस्कार मंडळी, मेधा आणि ग्रंथाली. 1985 साली आमचं मुंबईत छान चाललं होतं. मी KEM मध्ये प्रोफेसर, यांची प्रॅक्टिस जोरात चालली होती. पण काही खरंच मोठ्या अडचणी आल्या. मुंबईतल्या व्यावसायिक कटकटीही फार झाल्या. त्यामुळे मुंबई सोडायची असा विचार होता. पण कुठे जायचं ते कळत नव्हतं. इंग्लंड, अमेरिका असं चाललं होतं. मध्य पूर्वेचा विचारही नव्हता. त्यामुळे तिथे अर्जबिर्जही करायचा प्रश्नच नव्हता. पण नेमका त्याच वेळी आम्हाला घरी फोन आला. सौदी अरेबियातून त्यांच्या आरोग्य खात्याचं एक शिष्टमंडळ भारतात आलं होतं. त्यांना अगदी आमच्यासारखेच 2 डॉक्टर्स हवे होते. आमच्या कुठे जायचं ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. निकड होतीच म्हणून आम्ही सौदीला गेलो. तसे मध्य पूर्वेत काम करणारे लोक होते ओळखीचे. ते दुबई, ओमान, बहारेन सारख्या मोठ्या ठिकाणी गेले होते. आनंदात होते. आमचं गावही तसंच असणार असं आम्ही धरून चाललो. जरा अधिक कर्मठ असेल चालेल. पण आम्ही कट्टर मुंबईकर जे निघालो ते पोचलो पार वाळवंटाच्या पोटात एका लहानशा खेड्यात.
आमचं हॉस्पिटल अद्ययावत होतं, पण बाकी भोवती खेड. आमचे अर्ध्याहून अधिक पेशंट धनगर होते, अशिक्षित, मागासलेले, मेंढपाळ. जगापासून दूर वाळवंटात 10-12 तंबू आणि 3-4 माळवदी घरं, अशा पुंजकाभर वस्त्यात ते राहत. तसे पुंजके वाळवंटात विखुरलेले असत. त्यांच्या दिमतीला सरकारने त्या वाळवंटात दूर दूर दवाखाने बांधले होते. प्रत्येक दवाखान्यात एक नवशिका डॉक्टर कायम राहत असे. त्याला मार्गदर्शन करायला मला आठवड्यातून एकदा तसल्या दवाखान्यात जावं लागे. तिथे पोचायला डांबरी वहिवाट सोडून गाडी वाळूतून पळत 50-60 किलोमीटर जाई. तुमच्यातल्या ज्यांनी वाळवंटात प्रवास केलेला नाही त्यांच्या लक्षातही येणार नाही कदाचित, पण हमरस्ता सोडून त्या वाळूच्या समुद्रात 4-5 किलोमीटर घुसलं की दृष्टी जाईल तिथे 10 दिशांना फक्त बेफरक वाळू पसरलेली दिसते. आपला उभ्या जगाशी संबंध तुटतो. त्यातच कधी कधी पायाखालची वाळू आभाळाला भिडायला उसळते, आंधी येते. GPS, मोबाईल वगैरेंच्या जन्मापूर्वीच्या त्या दिवसात अतिशय एकाकी वाटे. आमच्या गाडीच्या दारखिडक्या पूर्णपणे कुचकामी, त्यामुळे तो वाटणारा एकाकीपणा दूर करायला बाहेरचा 50हून अधिक डिग्र्या मिरवणारा दाहक उन्हाळा, कधी रक्त गोठवणारी झोंबरी थंडी, तर कधी आंधीची सपासप तडातड वाळू, सगळे प्रेमाने उराउरी भेटायला येत. पंचमहाभूतांच्या त्या तमाशाच्या फडात राहणाऱ्या तिथल्या लोकांचं राहणीमान, खाणं पिणं तर आपल्याहून साफ वेगळं होतच, पण त्यांची भाषा, धर्म, संस्कृती, चालीरीती हे सगळं देखील कमालीचं निराळं होतं. सुरुवातीला त्या नवलाईच्या धक्क्याने पदोपदी ठेचा लागल्या. आम्ही गोंधळून गेलो. पण आमच्या त्या वाळवंटी पेशंटांची अवस्थाही आमच्याहून फार वेगळी नव्हती. कित्येक शतकात बाहेरच्या जगाने त्यांची दखल घेतली नव्हती. त्यांनीही कधी बाकीच्या दुनियेची दाद घेतली नव्हती. आपल्या इस्लामखेरीज ख्रिश्चन नावाचा एक धर्म जगात कुठेतरी असतो. अरबी शिवाय एक इंग्रजी नावाची भाषाही असावी, अशी त्यांना फक्त कुणकुण लागलेली होती. एकाएकी त्यांच्या सरकारने त्यांच्यावर महागड्या गाड्या, टेलिफोन, TV, अत्याधुनिक हॉस्पिटल वगैरेंचा भडीमार केला होता. सुधारणांचा राक्षस असा हात जोडून सेवेसी तत्पर होऊन ठाकल्यामुळे ते भाबडे अल्लाउद्दीन भांबावलेले होते. त्यांच्या व्यथा समजून घेणं, त्यांना बरं करणं, एक्सरे, इंजेक्शन, ऑपरेशन हे त्यांना समजावणं, हे आमचं कर्तव्य होतं. त्याच्यासाठी आम्ही पोटतिडकीने त्यांची भाषा शिकायला धडपडलो. ती कळकळ, ती आपुलकी त्यांच्यापर्यंत पोचली. त्यांनी आमचा मदतीचा हात घट्ट धरला आणि मग गोंधळलेले आम्ही आणि भांबावलेले ते एकमेकांच्या आधाराने पुढे गेलो. त्यांनी आम्हाला त्यांची भाषा शिकवली. मग आमच्या अरबीत गप्पा झाल्या. बाकीच्या जगाशी अजिबात संबंध न आलेल्या त्या लोकांनी आमच्याकडे विश्वासाने मन मोकळं केलं. त्या पडदानशीन स्त्रियांच्या व्यथा मी ऐकून घेतल्या म्हणून त्यांनी मला मैत्रीण मानलं. त्यांच्या चालीरीती, समजुती मला समजावल्या. त्यांचं पुरणा मटणाचं रांधप आम्हाला जेवू घातलं, मला रांधायला शिकवलं. आम्हाला त्यांच्या घरात, समाजात डोकावू दिलं. आम्हाला त्यांच्याकडे त्यांच्या दृष्टिकोनातून बघायला त्यांनी शिकवलं. त्याचा एक फार मोठा फायदा झाला. काही वर्षानंतर आम्ही जुबैल नावाच्या अत्याधुनिक पेट्रोल नगरीत काम करायला गेलो. तिथले अरब सुशिक्षित, उच्चभ्रू होते, पण त्यांच्यातही तो धनगरी बेदू दडलेला होता. तो त्यांच्या वागणुकीतून सहज डोकावत असे. त्या छुप्या बेदूची हम करे सो कायदा अरेरावी, मगरुरी आम्ही समजून घेऊ शकलो. त्यांचा आम्हाला राग आला नाही. तो केवळ
आमच्या अडाणी धनगरांनी आम्हाला दिलेल्या शिकवणीमुळे, त्यांनी आम्हाला दिलेल्या त्या शिदोरीमुळे आमची पुढच्या 30 वर्षांची वाटचाल सुकर झाली. 2008 पर्यंत गिरीश कुबेरांसारख्या जाण्यामान्या लेखकांनी सौदी अरेबियाबद्दल अभ्यासपूर्वक लिहिलं होतं. त्यांचं लेखन हे तेलाचं राजकारण, आंतरराष्ट्रीय धर्मकारण, प्रचंड सांपत्तिक उलाढाली यांच्याविषयीचं व्यापक मेघावलोकन किंवा गरुडावलोकन होतं. त्याउलट आमचे अनुभव जमिनीवरचे, सर्वसामान्यांच्या घरातले, समाजातले होते. तसे अनुभव आम्ही तोवर कुठेही वाचले नव्हते. दुसरं म्हणजे 85 सालानंतरच्या 25 वर्षात सौदी अरेबिया झपाट्याने बदलला. खेड्यांची शहरं झाली, शहरांच्या उद्योगनगरी झाल्या. आमचं ते छोटं खेडही ओळखू येणार नाही इतकं मोठं नगर झालं. देशाची भरभराट झाली तशी अरबांची मानसिकता आणि सामाजिक व्यवस्था बदलत गेली. ते सगळं स्थित्यंतर पाहायला आम्ही तिथे रात्रंदिवस हजर होतो. अरबी जाणणारे डॉक्टर म्हणून त्या बदलाच्या बारीक सारीक तपशिलाचे आम्ही जिव्हाळ्याचे साक्षीदार होतो. तो अनुभव त्या काळात ज्या इतरांना लाभला त्यांच्यातल्या किती जणांनी तो रोजनिशीत नोंदला की नाही नोंदला माहीत नाही. आता तो कुणालाही मिळणं शक्य नाही. काळाच्या वावटळीत कायमची हरवलेली त्या गावाची वाट आता फक्त आमच्या मनातूनच जाते. ती तिथूनही पुसली जाण्यापूर्वी तुमच्याशी निदान तिची तोंड ओळख व्हावी म्हणून जे कागदावर उतरवलं ते हे पुस्तक सोन्याच्या धुराचे ठसके. डॉक्टर शरद वर्दे यांनी संख्याशास्त्रात डॉक्टरेट मिळवून बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर विविधांगी व्यवस्थापन केलं आहे. मान्यवर आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये त्यांचे शास्त्रीय आणि व्यवस्थापकीय शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. नोकरीनिमित्ताने 3 दशकाहून अधिक काळ त्यांच्या परदेशात आणि खास करून रशियात वाऱ्या होत असत. तेथील व्यावसायिकांना त्यांनी खूप जवळून निरखलं आहे. मॅजेस्टिकने प्रकाशित केलेलं डॉक्टर शरद वर्दे यांचं राशा हे पुस्तक म्हणजे रशियातील असाधारण वातावरणामुळे बिघडत गेलेल्या आणि अस्थिर परिस्थितीमुळे ढवळत गेलेल्या सामाजिक जीवनातील बारकावे टिपून केलेलं एक झंझावाती चित्रण आहे. झुळूक अमेरिकन तोऱ्याची या त्यांच्या पुस्तकास महाराष्ट्र शासनाने उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीचा श्रीपाद कृष्ण कोल्हटकर आणि आचार्य अत्रे राज्य पुरस्कार देऊन गौरवला आहे. चित्रमय आणि नर्मविनोदी शैलीतील राशाबद्दल ऐकण्यास आपण सारे उत्सुक असालच. डॉक्टर शरद वर्दे. नमस्कार, मी शरद वर्दे. मी आज तुम्हाला माझ्या राशा या पुस्तकाबद्दल सांगणार आहे. राशा म्हणजे रशिया. ही मंडळी, रशियन मंडळी आपल्या देशाचं नाव जसं घेतात ते आपल्या कानावर पडतं राशा, म्हणून राशा पुस्तकाचं नाव. माझा रशियाशी संबंध साधारणपणे 1980 पासून आला. त्यानंतर तो आणखी 20 वर्ष. तोपर्यंत मला परदेश प्रवासाची आणि कामाची सवय होती. कॅनडा, अमेरिका, पश्चिम युरोप, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया ह्या ठिकाणी जातच होतो. पण नंतर त्याच्यामध्ये रशिया म्हणजे सोव्हिएत युनियन याचा समावेश झाला. त्याचं कारण म्हणजे भारत आणि रशिया यांच्यामध्ये व्यापार जो आहे तो अमेरिकन डॉलरमध्ये करण्याबद्दल तो भारतीय रुपयामध्ये करावा असं ठरलं. आणि जेव्हा आमच्या युरोपियन कंपनीची उत्पादनं भारताच्या यादीमध्ये समाविष्ट केली गेली तर त्यांनी आपला तिकडचा गाशा गुंडाळला आणि ते काम मला सोपवलं. मला त्यात काही फारसं वेगळं आहे असं वाटलं नाही, कारण रशियन लोक शेवटी दिसतात पांढरे फटक, गोरेपान, युरोपियन लोकांसारखेच. पण नंतर धक्के बसत गेले. पहिला धक्का बसला तो व्हिसा आला तेव्हा, एका वर्तमानपत्राच्या कागदावरती छापलेला.
पासपोर्टवरती नाही. आणि त्यानंतर खुद्द मॉस्कोमध्ये पोचल्यानंतर आमच्या रशियन एजंटनी टॅक्सी पाठवली होती. त्या टॅक्सी ड्रायव्हरने मला टॅक्सीत बसल्यानंतर सांगितलं की तुमचा व्हिसा आणि करन्सी डिक्लेरेशन फॉर्म हे जपून ठेवा. म्हणजे ठीक आहे. आता करन्सी डिक्लेरेशन फॉर्म म्हणजे जो इतर कुठल्या देशामध्ये फारसा आपल्याला करायला लागत नाही. मला एअरपोर्टवरती मॉस्कोच्या उतरल्यानंतर त्याने एक तेवढाच कागद दिला होता पातळ. त्याच्यावरती मला माझ्याकडे असलेली सगळी करन्सी, ट्रॅव्हलर्स चेक्स, भारतीय रुपये, अमेरिकन डॉलर वगैरे, गळ्यातली चेन, बोटातली अंगठी सगळं लिहावं लागलं होतं. त्याच्यावरती कस्टम ऑफिसरने शिक्का मारला होता. तर टॅक्सी ड्रायव्हर म्हणाला की तुम्हाला जाताना पुन्हा असाच एक फॉर्म भरायला लागेल आणि त्या फॉर्मवरती तुम्ही आता काय घेऊन चाललाय ते लिहावं लागेल. आणि मग तो कस्टम ऑफिसर ते तपासेल की तुम्ही गरजेपेक्षा कमी किंवा गरजेपेक्षा जास्त डॉलर्स मॉस्कोमध्ये खरेदी केली आहेत का, केले असतील तर का. तर त्याची संपूर्णपणे खात्री पटली की मग तो तुम्हाला जायला देईल, नाहीतर बसा इकडे. रस्त्यामध्ये बघितलं, रस्त्यामध्ये भरपूर ट्रॅफिक जॅम होता. दोन्ही बाजूच्या 4-4 लेन भरलेल्या होत्या. मधली लेन रिकामी होती. म्हटलं चल इथून. नाही म्हणाल तो. मला की ही मधली लेन जी आहे ती पॉलिट ब्युरोच्या मेंबरसाठी राखीव असते. म्हणजे साम्यवादी देशामध्ये ऑल आर इक्वल बट सम आर मोर इक्वल. हॉटेलमध्ये पोचलो. सर्व रिसेप्शन काउंटरकडे जात होतो. टॅक्सी ड्रायव्हर मला वरती घेऊन गेला एजंटच्या ऑफिसकडे. हॉटेल छान, पंचतारांकित, सप्ततारांकित ते म्हणायला हरकत नाही. मेजदू नरोदनया म्हणजे वर्ल्ड ट्रेड सेंटर. तर एजंटने मला माझ्या तिकडच्या वास्तव्यासाठी 6 दिवसाच्या वास्तव्यासाठी भरलेले आगाऊ पैशाची डॉलरमधली रिसीट दिली आणि ती दिल्यानंतर मग मला हॉटेलमध्ये रूम मिळाली. कधी काही बोलायचं वगैरे जर असलं कामाच्या संदर्भामधलं तर आमचे एजंट म्हणायचे चला ओव्हरकोट वगैरे चढवा आणि आपण समोरच्या बागेमध्ये फिरायला जाऊ. बाहेर बर्फ पडत असतं, टेम्परेचर -10 डिग्री वगैरे असं असतं, तरी बाहेर जायचं. बाहेर का जायचं तर प्रत्येक खोलीमध्ये, हॉटेलमध्ये, एजंटच्या ऑफिसमध्ये, एजंटच्या घरी, प्रत्येक खोलीमध्ये भिंतीमध्ये मायक्रोफोन बसवलेले असतात. आणि खाली पहिले 3 मजले हे असे त्याचे कनेक्टेड टेप रेकॉर्डर ठेवलेले आहेत आणि प्रत्येक टेप रेकॉर्डरला एक कर्मचारी बसलेला आहे ऐकत. म्हणून बाहेर जाऊन बोलायचं. बाहेर पडल्यानंतर बघितलं एकदा संध्याकाळ झाली होती, 7-1 वाजले होते, काळोख पडला होता. हॉटेलच्या बाहेर पडता पडता बाहेर 50 ते 60 पोलीस, प्रत्येकाच्या हातात बंदूक. म्हटलं झालं काय, कुठे काय दहशतवादी हल्ला वगैरे होणार आहे का, झाला आहे का, काय झालं. नाही म्हणाले नेहमीच आहे. आम्ही 2 जण बाहेर पडलो. आमच्या पाठून 2 पोलीस, दोघांच्या हातामध्ये बंदुका, दोघांची बोट बंदुकीच्या चापावरती. बाहेर थंडी पडलेली, बर्फ पडते. अरे म्हटलं आता ही बरे पोलीस म्हणावे ते 17-18 वर्षाची पोरं, मिलिशिया म्हणतात तिकडे, म्हणजे लोकल पोलीस. अरे म्हटलं बाहेर बर्फ पडलं एवढं, कुठे त्या एखाद्या पोराला शिंक आली, ते शिंक, ते चाप त्याचं ते बोटी व्हायच्यावरती आहे, बंदुकीवरती बोट आहे त्या चापावरती, ते गोळी उडाली तर पंचायत इकडे. पण याच्याबद्दल तक्रार करणं शक्य नव्हतं. बाहेर बघितलं तर सामसूम, रस्त्याला काळोख. म्हटलं शहरामध्ये असं कुठे आधी होत नाही. मग लक्षात आलं इथे दुकानच नाही आहेत. म्हटलं इकडे दुकानं लोक विकत वगैरे कसं घेतात. तर मग कळलं की तिथे 3 प्रकारची दुकानं असतात. एक गुम म्हणजे साधारणपणे आपल्याला जीवनोपयोगी वस्तू ज्या लागतात स्वयंपाकघरामध्ये वगैरे त्याची, भलं मोठं दुकान, डिपार्टमेंट स्टोअर. दुसरं छुम म्हणून की जिकडे तुम्हाला कपडे लत्ते वगैरे काय बूट वगैरे अशा गोष्टी मिळतात. इथे फक्त रुबल खर्च करायचे. आणि तिसरं बेरियोल्स्का डॉलर शॉप, ते फक्त फॉरेनर लोकांसाठी. तिथे लोकल माणूस गेला तर त्याला अटक होते. बरं आमचं हॉटेल पण कसं फक्त फॉरेनर लोकांसाठी. तिथे लोकल माणूस आला तर त्याला पकडतात.
आणखी काही दुसरी हॉटेल्स होती ती फक्त लोकल लोकांसाठी. तिथे फॉरेनर गेला तर त्याला परमिशन नाही. फार वेगळं. प्रत्येक वेळेला असे धक्के बसत होते, दणके बसत होते. आम्हाला मीटिंगसाठी जे बिझनेस मीटिंगला जायचं तेव्हाचा आणखी एक वेगळा. प्रत्येक वेळेला समोर 7-8 माणसं बसलेली असायची. पहिल्याच दिवशी माझ्याकडे आमच्या एजंटनी ती मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हची बॅग असते ना ती दिली. त्याच्यामध्ये उभ्या 3 विस्कीच्या बाटल्या आणि आडवी 3 मार्लबोरो सिगरेटची पाकिट, कार्टन्स. तिथे गेल्यानंतर पहिल्यांदा सगळ्यांना हा मलिदा वाटायचा आणि मग कामाला सुरुवात. 1-1 तासाच्या मीटिंग. 1 तासामध्ये फारसं काही होत नाही, कारण मध्ये 15 मिनटं चहा वगैरे येतो. आणि समोरच्या माणसाला इंग्रजी जरी समजत असेल तरी मीटिंग 2 भाषामध्ये. त्याच्यामुळे एक दुभाषी म्हणून एक मुलगी यायची, 17-18 वर्षाची मुलगी, तिला 2 भाषा यायच्या. आपण जे बोलतो ते रशियन भाषेत सांगायची, तो समोरचा माणूस बोलतो तर इंग्लिश भाषेत सांगायचा. हे असं करता 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 मग मला समजलं की इथे 1-2 दिवसामध्ये होण्यासारखं काही नाही, इथे वेळ लागणार भरपूर. असे फार वेगळे अनुभव येत गेले. आणि मग विचार केला की आता ह्याच्याबद्दल काहीतरी लिहायला पाहिजे. मी तो काळ वेगळाच बघितला. ब्रेझनेवचा बघितला, गोर्बाचेवचा बघितला, येल्सिनचा बघितला, पुतिनचा बघितला, सगळे फरक बघितले आणि म्हणून हे पुस्तक लिहिलं. नमस्कार. ग्रंथालयाच्या विश्वस्त, प्राध्यापिका, उत्तम वक्त्या, विविध स्पर्धांमध्ये निमंत्रित परीक्षक, संपादिका, महाराष्ट्र साहित्य परिषदेचं उत्कृष्ट प्रबंधलेखन पारितोषिक विजेत्या आणि साहित्याच्या पारावरच्या लोकप्रिय सूत्रसंचालक डॉक्टर लतिका भानुशाली यांच्या ओघवत्या वाणीतून ऐकूया सोन्याच्या धुराचे ठसके आणि राशा या दोन्ही पुस्तकांवरील त्यांची प्रतिक्रिया. भारताच्या बाहेरचे 2 देश त्याच्या अंतरंगासहित आपल्यासमोर या पुस्तकांमधून साकार होतात. पण तरीसुद्धा रूढ अर्थानं ही दोन्ही पुस्तकं प्रवास वर्णनं नाहीत. 80 आणि 90च्या दशकामध्ये कट्टरपंथी अरब देश कसे होते, त्यांची गावं कशी होती, आणि याच 80 आणि 90च्या दशकामध्ये साम्यवादाच्या पोलादी पडद्यामध्ये अडकलेला रशिया कसा होता, तिथलं समाज जीवन कसं होतं, याविषयीची उत्कंठता आपल्या सर्वांच्या मनात नेहमीच असते. आणि त्या उत्कंठेला पुरेपूर उत्तर मिळतं ते या दोन्ही पुस्तकांमधून. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खरं तर या पुस्तकामध्ये जो विषय चर्चेला आलेला आहे तो तसं पाहायला गेला तर थोडासा गंभीर विषय आहे. पण तरीसुद्धा दोन्ही लेखकांनी कुठेही पांडित्याचा आव आणलेला नाही. उलट पु ल देशपांड्यांची नर्म विनोदी शैली ही त्यांनी मुद्दामून वापरलेली आहे आणि पावला पावलावर आपल्याला अक्षरशः खुदुखुदू हसायला येत आपण त्यांच्या बरोबरीने प्रवास करायला सुरुवात करतो. हा प्रवास काही 1-2 दिवसाचा प्रवास नाहीये. त्यामुळे अत्यंत दीर्घ असा कालावधी या दोघांनीही या देशांमध्ये घालवलेला आहे आणि त्यामुळे स्वानुभवातून या देशाचं जे अंतरंग त्यांना कळलं ते त्यांनी आपल्यापुढे मांडलेलं आहे. पण केवळ आपलं विनोदाच्या आधारे मनोरंजन करणं आणि त्या देशाची माहिती देणं एवढंच या दोघांचं उद्दिष्ट नाहीये. याच्या पलीकडे जाऊन कुठेतरी करुण रसाचा झरा हा आपोआप पाझरायला लागतो आणि आपण अंतर्मनातनं हादरून जाऊन या सगळ्या पार्श्वभूमीवर भारताच्या मानसिकतेचा विचार करायला लागतो. देश बदललं की मानसिकता बदलतात, सामाजिक धारणा बदलतात आणि राजकीय विचारांची शक्ती, विचारांच्या धारा या सुद्धा देशातल्या समाजाला कोणत्या पद्धतीने नियंत्रित करतात याचं जिवंत उदाहरण या 2 पुस्तकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. अत्यंत रंजक आणि वेगवेगळ्या किस्सांनी भरलेली अशी ही 2 पुस्तकं आवर्जून वाचावी, मस्ट रीड या कॅटेगरीमधली आहेत. त्या दोन्ही पुस्तकांची मुखपृष्ठ हा आणखीन एक वेगळा मुद्दा आहे. राशा पुस्तकामध्ये पोलादी पडदा दरवाजा आहे ज्याच्यामध्ये रशियाचा लाल झेंडा आहे, त्याचं प्रतिनिधित्व आहे. हा लेखक निरागस पद्धतीने आता तो आतमध्ये जाणार आहे, त्याला कल्पना नाही काही आहे आणि ही छोटीशी सावली दाखवलेली आहे, ती मात्र साम्यवादाची काळी सावली आहे. म्हणजे पुंडलिक वझे यांच्या
चित्रकारितेमधून अत्यंत समर्पक असं मुखपृष्ठ याला मिळालेलं आहे आणि तीच समर्पकता सतीश भावसार यांनी सोन्याच्या धुराचे ठसके याचं मुखपृष्ठ साकारताना दाखवली आहे. भारतीय बाई आहे, डॉक्टर बनून ती उंटावर बसून चालली आहे, नखशिखांत तिने स्वतःला झाकलेलं आहे आणि त्या उंटाला सुद्धा आश्चर्य वाटतंय की कोण बरं ही नवीन बाई माझ्या देशामध्ये आली आहे आणि तो सुद्धा आश्चर्याने तिच्याकडे पाहतोय. तर दोन्ही मुखपृष्ठ सुद्धा तितकीच बोलकी आहेत. आवर्जून वाचावी अशी 2 पुस्तकं जरूर वाचा आणि आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. राशामध्ये रेखाटलेला भन्नाट रशियन सामाजिक आलेख पाहून आणि सोन्याच्या धुराचे ठसकेमधील सौदी अरेबियाचे तितकेच भन्नाट अनुभव वाचून या अलिबाबाच्या गूढ गुहांची दारं किंचित किलकिली होतील हे निश्चित. पारावर आलेल्या तिन्ही मान्यवरांचे मी ग्रंथालीच्या वतीने मनपूर्वक आभार मानते. ग्रंथाली वॉच या फेसबुक पेजवर आणि वैभव महाराष्ट्राचे या यूट्यूब चॅनलवर दर शुक्रवारी सकाळी 10 वाजता साहित्याच्या पारावर हा साहित्याला वाहिलेला कार्यक्रम प्रसारित होत असतो. आपण सर्वांनी त्याचा जरूर आस्वाद घ्या. आपल्या समविचारी मित्रांना तो फॉरवर्ड करा आणि भरभरून प्रतिक्रिया लिहा. आम्ही वाट पाहत आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी 2021 या आरोग्यमय वर्षाच्या पहिल्या दिवशी 1 जानेवारीला. हॅपी न्यू इयर. नमस्कार.